तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण आहे. तर आपल्याला जायचं होतं पेपरला. त्याच्या पहिले आपण डायरेक्ट केळीचे बुंदडे उपटून घेतले, कारण की आपल्या निमोनीला खूप त्रास होता त्याच्यामुळे. त्यानंतर पेपरला जाण्याच्या पहिले आपण महाराजांचा पाय पडून घेतला, कारण की आज मराठीचा पेपर होता आपला. मग काय चप्पल वगैरे घालून घेतली, गॉगल वगैरे लावून घेतला, आपल्या ब्लॅक ब्युटीकडे निघालो, कारण की आपल्याला पहिले ब्लॅक ब्युटी पुसायची होती, मग कॉलेजला जायचं होतं. इंग्रजी विषयात नवीन धडा चालू होतो तेव्हा त्याला म्हणतात चॅप्टर. तुमच्या भावाने घालून घेतलं डायरेक्ट दप्तर. ब्लॅक ब्युटीवर हर्षद चव्हाण आमच्या चौघागावून गॉगल वगैरे लावून निघाला भाऊ उमराण्याला जाण्यासाठी. कॉलेजमध्ये आपण फायनली पोहोचून गेलो. मग काय आपल्या पेपरला आयडेंटिटी कार्ड आणि हॉल तिकीटच लागतं, ते घेऊन घेतलं डायरेक्ट निघालो बुक पेपरला. भेटूया आता डायरेक्ट पेपर संपल्यानंतर. आपला पेपर तर संपून गेला होता. आज मराठीचा पेपर होता म्हणून काही टेन्शनच नव्हतं भाऊ. एकदम क्वालिटीमध्ये गॉगल वगैरे लावून घेतला डायरेक्ट निघालो घराकडे. घरी आल्यावर आपला छोटासा बिझनेस म्हणजे कोंबड्या लगेच सोडून दिल्या चरायला, कारण की दिवसभर कोंडलेल्या असतात त्या कोंबड्या वगैरे तर सोडल्या गेल्या. त्यानंतर आपल्याला जायचं होतं आपला सीईटीचा फॉर्म भरायला. मग मी आणि काका निघालो आपल्या चेतक सुंदरीवर सटाण्याला. सीईटीचा फॉर्म काही पूर्ण भरला गेला नाही, कारण की आपल्या मोबाईलला ओटीपी येत नसल्यामुळे आपल्याला परत यावं लागेल सीईटीचा फॉर्म भरायला. त्यानंतर मी आणि काका आपल्या चेतक सुंदरीवर निघालो घराकडे. असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.